आजची गोष्ट आहे उपकाराची परतफेड. पावसाळ्यात मोठे वादळ झाले. तेव्हा त्यात सापडलेल्या घोडा, बैल व मांजर यांनी माणसांच्या घरात आश्रय घेतला. ते तिघेही पावसाने चिंब भिजले होते, म्हणून माणसाने शेकण्याकरिता त्यांना शेकोटी पेटवून दिली. थोड्याच वेळात त्यांना उबदार वातावरण वाटू लागले, पण तिघांनाही खूप भूक लागली होती. नंतर त्याने घोड्याला हरभरा दिला, बैलाला चारा घातला, मांजराला आपल्यातले अन्न दिले. वादळ शांत झाले. ते तिघेही जायला निघाले. माणसाने केलेल्या उपकाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरविले. माणसाच्या सर्व आयुष्याचे 3 सारखे विभागे करून त्यांनी आपल्यातील गुण माणसाच्या त्या अवयवाला दिले. घोड्याच्या वाट्याला पहिला भाग असल्यामुळे तरुणपणात माणसे घोड्यासारखी तल्लख व उतावळी असतात. त्यांना कोणाचे बंधन नको असते. दुसरा भाग बैलाच्या वाट्याला आला. त्यामुळे मधल्या प्रौढ वयात माणसे स्थिर बुद्धीची व आपल्या कामात मग्न असतात. तिसरा भाग मांजराच्या वाट्याला आला. त्यामुळे शेवटच्या म्हातारपणाच्या काळात माणसे तिरसट असतात. तात्पर्य: उपकाराची परतफेड करणे हा गुणधर्म सर्वांनीच अंगी बाणवायला हवा. जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.